हाय हॅलो वेलकम टू माय न्यू ब्लॉग. श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी. आणि दिवाळीला फक्त एक दिवस राहिलेला आहे आणि वसुबारसच्या आधी मला सगळं मंडप करायचं आहे. मला सगळं फराळाचं बनवून घ्यायचं आहे, कारण मला वसुबारसपासून निवांत राहायचं. दरवेळी मला वसुबारस दिवशी पण मी काही ना काहीतरी बनवत असते, तर यावर्षी मी ठरवलं आहे की तो दिवस शांततेत घालवणार आहे. तर इथे माझे बेसन लाडू बनवायची तयारी चालू आहे. एकीकडे मी अनारसे पण बनवून घेणार आहे आणि आज फायनली माझे सगळे पदार्थ बनवून होणार आहेत आणि उद्यापासून मी निवांत राहायचं ठरवलेलं आहे. आणि याच्यामध्ये आय थिंक सगळेच ब्लॉग इन्क्लुडेड आहेत, कारण खूप दिवस झालेत एडिटिंग करायलाच मिळालं नाही. नुसते व्हिडिओ शूट करून ठेवलेले आहेत, पण एडिटिंगचा पत्ता नाही आहे. तर इथे कॅमेरा सेट करून घेत आहे आणि माझं बेसनचे पीठ इथे भाजायला तयार आहे. मी तुम्हाला जसं की बोलले की मी 3 दिवस एकत्र शूट केलेलं आहे. सो तिन्ही हा आहे वसुबारसचा एक दिवस आधीचा आहे. आणि इथे मी बऱ्यापैकी बेसन माझं परतून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी पीठ असं छान तूप सोडायला तयार झालेलं आहे. आणि आपण याच्यामध्ये आता पिठी साखर घालून लाडू वळून घेणार आहोत. छान असे गोल लाडू बनवून घेणार आहोत. तर इथे मी पिठी साखर टाकून घेतलेली आहे. मी अंदाजे प्रमाण टाकलेलं आहे आणि त्या हिशोबाने बनवलेलं आहे. तिथे छान अशी मी वेलची पूड वगैरे टाकून छान लाडू बनवलेत. आणि थोडीशी पिठी साखर कमी पडली तर हे बघा कोण करत आहे. तर राहिलेले पिठी साखर मॅडमनी बनवली होती आणि तिला खूप मज्जा येत होती. तर इथे मी असे छान लाडू मळून घेतले आहेत आणि त्याचे छान असे गोळे बनवणार आहेत. साईड बाय माझे अनारसे पण झालेले आहेत. मला माहिती नाही की मी ते शूट केलं आहे, म्हणजे केलं आहे मी ते शूट, पण ते अटॅच केले की नाही माहिती नाही. एकीकडे अनारसे पण माझे बनवून झालेले होते, केलं आहे कनेक्ट. आणि हे बघा छान असे पीठ एकजीव झालेलं आहे. आता लाडू बनवायला तयार आहेत. आणि इथे छान असे बघा अनारसे पण माझे रेडी आहेत. तर हे 2 आयटम राहिले होते जे मी फायनल करून घेतले. आणि आता इथे माझी लाडू बनवायची तयारी चालू होती. तर छान असे लाडू बनवून तयार आहेत. मी काही जास्त केले नाहीत, कारण जास्त कोणी खात नाही. तर असे मोजकेच नैवेद्यासाठी बनवले होते, कारण बोलतात की धनतेरसला ह्याला कुबेरांना लाडू आवडतात. तर म्हणून मी प्रसाद म्हणून लाडू म्हणून थोडंसं, आणि महालक्ष्मीला प्रसाद म्हणून अनारसे तसं. आणि हे बघा, हे बापरे, मिशोवरून मी हा लायटिंग मागवलं होतं. एवढा त्रास दिला या लायटिंगने मला विचारू नका. म्हणजे माझं घाम फुटला अक्षरशः. इतकं गुंतलेलं होतं ते, इतकं गुंतलेलं होतं की विचारू नका. इथे माझी वसुबारसची पूजा झालेली आहे. हा सेकंड डे आहे. फर्स्ट डेला ते लायटिंग वगैरे सगळं वसुबारसच्या आदल्या दिवशीच आहे. आणि ते छान अशी रांगोळी काढून वसुबारसची पूजा मी करून घेतलेली आहे. आता सेकंड डे आहे. वसुबारसचा दुसरा दिवस आहे, की ज्या दिवशी मला लास्ट टाईम दाखवलं होतं की मी काही ते जुन्या प्रकारचे जे ग्लासच्या हे असतात, काचेचा फ्लॉवर पॉट असतात, त्याचं काहीतरी DIY बनवला आहे. तो पण मी इथे बघा दिवाळी चालू झालेली आहे आणि पहिले फटाके वाजवायला सुरुवात झाली आहे, कारण वसुबारस आहे आणि म्हणजे पहिला दिवा. तर इथं मी तुम्हाला या DIY बद्दल बोलत होते की काचेचे काही फ्लॉवर पॉट होते, त्याच्यामध्ये मी लाईट्स घालून असे छान बनवलं होतं. त्याचा वरचा कलर हा काढून घेतला होता आणि छान असं कलर त्याच्यात हे लाईटिंग अशी सेट केली होती आणि खूप सुंदर दिसत होतं. इथे मी या साडीसाला हेअरकटला घेऊन गेले होतात आणि माझं पण थोडं पार्लरचं काम होतं, ते दोन्ही करून घेतले. आणि सेकंड थिंग अशी आहे की मी पील ऑफ करून घेतलं, पण तुम्ही बिलीव्ह नाही करणार की पील ऑफ इतकं बकवास आहे ना की आय स्वेअर, म्हणजे खरंच वेस्ट ऑफ मनी आहे. आणि तुम्ही इथे बघा, एकदा माझी गॅलरी एकदा बघून घ्या. छान अशी गॅलरी सेट झालेली आहे. मस्त असं हे आहे. वसुबारसच्या दुसऱ्या दिवशी मी एक रील शूट केलेली, त्याचा शॉट आहे.
तर मी तुम्हाला सांगत होते की पील ऑफ जर तुम्ही करत असाल तर खरंच करू नका. पील ऑफ हा वेस्ट ऑफ मनी आहे, काही त्याचा एक उपयोग नाही आहे. पैसे तर वाया जातातच, पण रिझल्ट पण शून्य आहे. आणि खरंच 3-3.5 रुपये गेले, त्यापेक्षा मी 1,500चं फेशियल केलं असतं तर 1,500 वाचले असते आणि रिझल्ट पण मिळाला असता. तर इथे बघा मी ते पोचलेले आहे हॉस्पिटलमध्ये आणि सॉरी डॉक्टरांकडे, स्किन स्पेशलिस्टकडे. पण इतके बकवास पील ऑफ केलं होतं ना की काहीच रिझल्ट नाही. आणि संध्याकाळी आल्यानंतर हा पण प्रोग्राम चाललेला की मॅडमच्या हातावर मेहंदी काढली, नंतर मॅडमच्या आजीच्या हातावर म्हणजे माझ्या सासूबाईंच्या हातावर मेहंदी काढली, परत माझ्या हातावरती मेहंदी काढली. एवढे सगळे कामं करायचे होते मला. आणि फायनली दुसऱ्या दिवशी होती दिवाळीचा पहिला दिवस, म्हणजे पहिली अंघोळ होती. तर त्यासाठी आमची ही तयारी चालली होती. छान अशी मेहंदी वगैरे काढून घेतली तिला. मी सगळं ते पील ऑफ वगैरे करून आल्यानंतर, बाहेरची जी कामं होती ती करून आल्यानंतर दुपारीच सानिसाच्या हातावर मेहंदी काढली आणि त्याच्यानंतर रात्री सासूबाईंच्या हातावर काढली आणि त्याच्यानंतर रात्री 11 वाजता मी माझ्या. तर असा संपला दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया नवीन एका ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय अँड हॅपी दिवाळी. बाय.